बघा, दशादशे 10 दराने 5,600 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती सर? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, सोडवण्यासाठीच सूत्र जसं की ए बराबर पी कंसामध्ये 1 अधिक आर भागीला 100 कंसाचा घातांक n. जेव्हा चक्रवाढ व्याज 2 वर्ष, 3 वर्ष, 4, 5 अशा पूर्णांक वर्षाचं काढायचं असते त्यावेळी आपण प्रस्तुत सूत्राचा अवलंब करतो. हे एक सूत्र जेव्हा चक्रवाढ व्याज, लक्ष द्या, जेव्हा चक्रवाढ व्याज हे अर्ध्या वर्षाचं काढायचं त्यावेळेसच सूत्र काय सर? ए बराबर पी कंसामध्ये 1 अधिक आर भागीला 2 छेदस्थानी 100 कंसाचा घात n. लक्ष द्या, या प्रस्तुत सूत्राचा अवलंब लक्ष द्या. मग आता या गणिताची मांडणी करायची कशी? तर इथं प्रश्नामध्ये मुद्दल 5,600 रुपये, पीच्या ठिकाणी मांडा 5,600 कंसामध्ये 1 अधिक व्याजाचा दर आहे 10 छेदस्थानी 100. हे एका वर्षाचं चक्रवाढ व्याज मांडून झालं. आपल्याला प्रश्नामध्ये 1.5 वर्षाचं विचारलं म्हणून अर्ध्या वर्षाच्या चक्रवाढ व्याजाची मांडणी करायची कशी? तर 1 अधिक इथं व्याजदर 10 आहे म्हणून 10 भागीला 2 छेदस्थानी 100 ही अशा पद्धतीची मांडणी करायला विसरू नका. लेकरांनो, लक्ष द्या. ए बराबर 5,600, इथं या शून्याला हा शून्य गायब आणि 1 अधिक 1/10, 1 अधिक 1/10. दुसऱ्या कंसामध्ये 1 अधिक 10 भागीला 2 काय तर 5 छेदस्थानी 100. लक्ष द्या, इथं 5 5 आणि 5 गुणीला 20 म्हणजे 100. लेकरांनो, लक्ष द्या. ए बराबर 5,600, 1 अधिक 1/100 पूर्णांक युक्त अपूर्णांक याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, त्यामध्ये अंश मिळवणे, छेदस्थानी जसाच्या तसा, अर्थात 10 1 10, 10 1 11/10. इकडं या कंसामध्ये 1 अधिक 1 छेदस्थानी 20. लक्ष द्या, ए बराबर 5,600 या कंसात 11 छेदस्थानी 10. आता हा सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांक, 20 1 20 आणि त्यामध्ये 1 मिळवा, 20 1 21 छेदस्थानी 20. लक्ष द्या, आता हे पद इकडे घ्या. ए बराबर 5,600 सोबत किंवा इथं एक पायरी वाढवा, 11/10 दुसऱ्या कंसात 21/20. लक्ष द्या, आता ए बराबर 5,600 सोबत हे पद गुणीला आहेत 11/10 गुणीला 21/20. प्रथमतः हे 2 शून्य काटले सर. ए बराबर 56 गुणीला 11 छेदस्थानी 1 गुणीला 21 छेदस्थानी 2. आता
बे एक बे बे 2856 ये बराबर 28 गुणिला 11 गुणिला 21 आणि हा सर्व गुणाकार 6468 एवढा येतो. ए म्हणजे काय? ग्रॉस अमाऊंट, ज्याला आपण रास म्हणतो. आपल्याला प्रश्नामध्ये चक्रवाढ व्याज विचारलं म्हणून 6468 वजा मुद्दल आहे 5600. 5600 ही मुद्दल वजा करा. उत्तर लेकरांनो 868. हे या प्रश्नाचं काय उत्तर. या गणिताला तुम्ही शॉर्ट मेथडनं सुद्धा करू शकता. ते कसं? तर 5600 गुणिला व्याजाचा दर 10%, याचा अर्थ एका वर्षात 100 रुपयाचे 110 रुपये मिळणार. म्हणून अंशामध्ये 110 छेदामध्ये 100. हे एका वर्षाचं झालं व्याज मांडून. एका वर्षाचं व्याज मांडून झालं. आता प्रश्नामध्ये 1.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारलं म्हणून अर्ध्या वर्षाचं व्याज मांडत असताना व्याजदर भागीला 2, व्याजदर 10 आहे त्याला भागीला 2 केलं म्हणजे 5. अर्थात छेदस्थानी 100, अंशस्थानी 105 अशा पद्धतीची मांडणी. लेकरांनो या 2 शून्याला हे 2 शून्य गायब. आता 56 गुणिला 110 भागीला 100 गुणिला काय तर 105. लक्ष द्या. 5 गुणिला 20 100, 5 गुणिला 21 105. आता इथे या शून्याला हा शून्य गायब आणि बे 2856 म्हणजे 28 गुणिला 11 गुणिला 21 याचा सुद्धा गुणाकार 6468 एवढा येतो. ही रास याच्यामधून 5600 मुद्दल वजा करा 8 6 14तून 6 गेले 8 देऊन टाका. हे झालं लेकरांनो काय तर व्याज. कोणतं हो? तर चक्रवाढ व्याज. दशादशे 10 दराने 5600 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती सर? 868 रुपये. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.